श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काजूच्या सीझनमध्ये ठरलेली कामं असतात. सकाळी उठलं काजूकडे जा, वेचा, आणा, इतकंच रोजची ड्युटी तीच. हा तर आज नाही म्हणत होता, त्याला खेळायचं होतं पण जबरदस्ती घेऊन आलो. त्याच्यामुळे त्याचं जरासं किरकिर चालूच होती आणि आम्ही काजूच्या बागेत चाललोय. हॅलो, आणि आम्ही आलो काजूकडे. आणि हे आमचं शेत, ऊसाचं पीक, त्याला भरती द्यायची आहे. पाणी देऊन 4 दिवस झाले आणि भरती वगैरे द्यायची आहे. जवळनं दाखवतो. हे आमचं ऊसाचं पीक असं. आणि अक्षरशः आमच्या इकडं रानटी जनावरांचा धुमाकूळ आहे. इथून गवे वगैरे उतरलेत आणि हे सगळं पीक खाल्लेले. आणि असं हे बांधावं लागतं. दिवसभर शेतात काम करायचं आणि संध्याकाळी राखण करायची. आणि हे सगळं खाल्लेलं होतं. आणि सकाळी पाणी द्यायचं, संध्याकाळी राखण करायची. म्हणजे सकाळी एक जॉब, संध्याकाळी एक जॉब. आणि उत्पन्न बघितलं तर नाके बराबर. आणि सगळे म्हणतात की शेती विकायची नसते, राखायची असते. अशी शेती विकायची नाही तर राखून तरी काय फायदा. अक्षरशः खर्चसुद्धा निघत नाही. लाखोंच्या रस्त्याला करोडो रुपयांची मंजुरी देतात. आणि आता आमचं हे गेल्या वर्षी आमचं पावसाळ्यात रानडुकरांनी नुकसान केलं. त्याचे अक्षरशः हजारात नुकसान झालेलं. 500 भरपाई दिली म्हणजे क्षेत्रानुसार. मग अशी शेती करून तरी काय फायदा. तर मला पण एकदा मला आवड आहे म्हणून शेती करतो. पण मला एकदा वाटतं की शेती करण्यापेक्षा नोकरी केलेली बरी. आणि शेतकरी राजा, म्हणाय पुरता राजा, पण काही उपयोग नाही. काजूचं पण तसंच आहे. 1000 रुपये किलो काजू आणि आमच्याकडून क्षुल्लक किमतीत घेतात. आणि सकाळ संध्याकाळचा हा जॉब. आणि उत्पन्न बघितलं तर नाके बराबर. म्हणजे पगार नाहीच म्हटलं तरी चालेल. अशी शेती कोण करेल? नाहीच करणार. आणि शेती करायची. बळीराजाचं राज्य येऊ देत. कधी येणार? आत्ता तरी बहुतेक जण शेतात म्हटलं तर नाहीच. आता मी शेतकऱ्यांची लाईफस्टाईल बघतो आणि नोकरदारांची लाईफस्टाईल बघतो. बेस्ट मला नोकरदारांची लाईफस्टाईल वाटते. खाणं राहणं इथं परवडतच नाही. तर खाणं राहणं, बेसिक गरजा पण भागत नाहीत. अन्न वस्त्र निवारा, इतर गोष्टी चालू म्हणजे सोडूनच द्या. त्याच्यामुळे शेती राखायची की विकायची हाच प्रश्न पडला आहे. आणि हे असं शेत आहे. पण मला आवड आहे म्हणून मी करतो. पण घर बांधून बघावं, लग्न करून बघावं असं म्हणतात ना. मला वाटतं की शेती करून बघावी अशी आहे. जाऊ देत, हा मोठा गहन प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता ह्यात जास्त नाही बोललेलं बरं. आणि हा तर वेळ झाला, चल आम्ही चाललो घरी. हे आमचं हा असा माळा आहे. ऊसाच्या पिकाची वगैरे रानटी जनावरं खूप नासधूस करतात. त्याच्यामुळे राखणीला वगैरे यावं लागतं. त्याच्यामुळे जागोजागी असे माळे घातलेले असतात आणि रात्रभर राखणीसाठी यावं लागतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेतकऱ्याला जरासं सपोर्ट करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.